नमस्कार मित्रांनो, सिखो सिम्पली कडून आपलं स्वागत. आज मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड 11वी फिजिक्सचा युनिट्स आणि मेजरमेंट्स या धड्याचा काही भाग तुम्हाला शिकवणार आहे. तर आपल्या अवतीभोवती काय आहे? एक फिजिकल वर्ल्ड आहे. हा शब्द तुम्ही कदाचित ऐकला असेल, भौतिक जग, फिजिकल वर्ल्ड. हे फिजिकल वर्ल्ड मध्ये काय आहेत? आपल्या आजूबाजूच्या वस्तू, त्यांची हालचाल, हवा, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या फिजिकल वर्ल्ड मध्ये, सूर्य, तारे, सगळंच काही, हे सगळं ह्यामध्ये इन्क्लूड होतं. आता ह्या फिजिकल वर्ल्ड मध्ये जे काही चेंजेस होतात, जे काही बदल होतात, ते आपण कसे सांगतो आणि हे का सांगावे लागतात हे समजून घेऊया. बघा, आता ही एक गोष्ट आहे, ती ए या ठिकाणी आहे आणि बी या ठिकाणी ती गेली, की हा जो बदल आहे हा आपण कशामध्ये सांगतो? हा आपण सांगतो अंतर ह्या गोष्टीमध्ये सांगतो, लेंथ. ठीक आहे. त्यानंतर समजा आता तुमच्या हातामध्ये एखादी वस्तू दिली आहे, ती तुम्हाला जड लागते, हेवी लागते किंवा लाईट, हलकी लागते. लाईट म्हणजे हलकी. हा जो बदल आहे हा आपण कशाने सांगतो? हा आपण सांगतो वस्तुमान. वस्तुमान म्हणजेच काय? मास. ठीक आहे. किंवा आता आपण सांगतो की एखाद्या ठिकाणून एखाद्या ठिकाणी जायला उशीर झाला, किंवा हे काम फार लवकर झालं, किंवा कमी वेळ लागला. म्हणजे हा जो बदल आहे हा आपण कशामध्ये सांगतो? वेळ, टाइम, राईट. किंवा आता समजा आपल्याला घरात आता आपण बसलेलो आहे, जर आपल्याला थोडंसं गरम फील होत असेल किंवा थंड फील होत असेल, हॉट किंवा कोल्ड वाटत असेल, तर आपण हे कसं समजून घेतो? हा जो चेंज आहे उष्णतेचा, हा कसा मोजला जातो? हा तापमानात मोजला जातो. म्हणजेच काय? टेम्परेचर. बरोबर. आता ह्या ज्या गोष्टी आहेत ज्याच्यात आपण वेगवेगळ्या गोष्टी मोजतो किंवा त्या गोष्टी आपण सांगतो, ह्या सांगण्याला, त्या गोष्टींना काय म्हणतात? ह्यांना म्हणतात फिजिकल क्वांटिटीज. बरोबर. आता ह्या ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत, या वापरून काय होतं की या फिजिकल वर्ल्डचे जे लॉज आहेत, जे काही नियम आहेत, ते आपण डिस्क्राईब करू शकतो. याचा अर्थ काय होतो? आता हे बघा, आता कुठलीही उष्णता जर असेल, एखाद्या तुम्ही मेटलचा जर रॉड असेल, एखाद्या धातूचा जर रॉड असेल, आपण त्याला एखाद्या ठिकाणी त्याला हीट केलं. समजा आता हा रॉड आहे, बरोबर. याला आता मी इथे हीट करते. हीट केल्यानंतर काय होणार की हा जो भाग आहे हा आधी हॉट होणार, हा सुरुवातीला कोल्ड असणार. हळूहळू काय होणार की हा पूर्ण रॉड जो आहे तो काय होणार? तो गरम होणार. म्हणजे उष्णता जी आहे, हीट जी आहे, ही हीट जी आहे ती जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे फ्लो करते. बरोबर. आता हा जो नियम आहे, हा नियम मी कसा काय बनवला किंवा हा मी कसा काय डिस्क्राईब केला? का? कारण की मी तापमान त्याचं मोजू शकते. बरोबर. आणि हे तापमान जेव्हा मला माहित होतं, त्यानंतर ही जी माहिती आहे याचा वापर करून आपण ह्यांचे नियम बनवू शकतो. आता जसं जडत्वाचा नियम आहे, न्यूटनचा लॉ तुम्ही शिकला असेल, की एखाद्या ठिकाणी जर एक गोष्ट असेल आणि जोपर्यंत तिच्यावरती आपण फोर्स अप्लाय नाही करत, बल लावत नाही, तोपर्यंत ती वस्तू तिथेच राहते. हा नियम कसा आला? कारण की आपण दोन गोष्टींमधलं अंतर मोजू शकतो. बरोबर. जर एखादी गोष्ट त्याच ठिकाणी राहत असेल आणि जोपर्यंत त्याच्यावरती फोर्स लावत नाही तोपर्यंत जर तिचं काही मोशन झालं नाही, जर तिचं काही डिस्प्लेसमेंट किंवा जर ती हलली नाही, तर काय होणार? ती तिथेच राहणार. हा नियम आपण कसा बनवू शकलो? कारण की आपण फोर्स म्हणा किंवा हे जे अंतर आहे, लेंथ आहे, टाइम आहे, या सगळ्या गोष्टी आपण मोजू शकतो. आणि त्याच्यामुळे ह्या फिजिकल वर्ल्डचे जे काही नियम आहेत, जे काही लॉज असतात वेगवेगळे, ते सगळे आपण ह्या गोष्टींचा, या फिजिकल क्वांटिटीजचा वापर करून आपण ते एक्सप्लेन करू शकतो, ते डिस्क्राईब करू शकतो. मग याची व्याख्या काय झाली? एक तर आहे की आपल्याला हे मोजता यायला पाहिजे. बरोबर. जर हे मोजताच आलं नाही तर ती फिजिकल क्वांटिटी नाही. बरोबर. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती जी क्वांटिटी आहे ती आपल्या आजूबाजूच्या फिजिकल वर्ल्डचे लॉज डिस्क्राईब करू शकते. म्हणजे आता ह्याची व्याख्या काय झाली की फिजिकल क्वांटिटीज आर द क्वांटिटीज which can be measured by
an instrument and which describes the laws of the physical world. आता हे लक्षात घ्या की ही व्याख्या शक्यतो तुम्हाला कोणी विचारणार नाही, पण आपल्याला हे माहित पाहिजे की फिजिकल क्वांटिटीज म्हणजे काय. ती क्वांटिटीज जी आपण मेजर करू शकतो इन्स्ट्रुमेंटच्या सहारे आणि जी डिस्क्राइब करते लॉज ऑफ द फिजिकल वर्ल्ड, आपल्या आजूबाजूच्या जे काही भौतिक जग आहे त्याचे जे नियम आहेत ते आपण ह्या क्वांटिटीजच्या मदतीने सांगू शकतो. ठीक आहे. आता ह्या क्वांटिटीज कुठल्या कुठल्या असतात, पहिले तर आपण बघूया. त्या आहेत फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. ठीक आहे. मूलभूत म्हणजे फंडामेंटल. फंडामेंटल फिजिकल क्वांटिटीज. आता ह्या असतात 7. ठीक आहे. आता ह्याला फंडामेंटल असं का म्हणतात, कारण की बाकीच्या कुठल्याही ज्या क्वांटिटीज आहेत त्या आपण ह्या 7 क्वांटिटीजच्या मदतीनेच बनवतो. आपण ह्यांना नाही बनवू शकत, पण ह्यांच्या मदतीने बाकीच्या क्वांटिटीज बनतात. आता जसं बघा की पहिली क्वांटिटी आहे ती म्हणजे लेंथ. ही लेंथ आपण कशामध्ये मोजतो, सगळ्यांना माहित आहे, मीटर मध्ये. त्याचा सिम्बॉल आहे छोटा m. आता हा लेंथ वापरून, आता मी म्हटलं ना की ही 7 मधली जी आहे ही फिजिकल क्वांटिटी आहे, फंडामेंटल आहे. आता ह्याच्यावरनं किंवा आता दुसरी जी क्वांटिटी आहे समजा ती आहे मास. ते मोजतो आपण किलोग्राम मध्ये, त्याला केजी असं लिहितात. आता हे ग्राम मध्ये पण मोजतात, पाऊंड मध्ये पण मोजतात, शेर वगैरे हे सगळ्या गोष्टी होतात ना की 1 शेर माप वगैरे, या सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये होत्या. पण किलोग्राम हे स्टँडर्ड वजन आहे जे इंटरनॅशनली फिक्स केलेलं गेलेलं आहे. म्हणजे इथे जे किलोग्रामचं एक वजन आहे ते कुठल्याही देशात गेलं तरी तितकंच राहणार. बरोबर. आणि मग ह्याच्या मदतीने आपण दुसऱ्या कुठल्याही वजनामध्ये हे कन्वर्ट करू शकतो. बरोबर. म्हणजे आता 1000 ग्राम झाले की आपण म्हणणार 1 किलो झाले. बरोबर. त्याच्यानंतर तिसरी क्वांटिटी आहे टाइम. ते सेकंड मध्ये मोजतात, छोट्या एसने लिहितात, त्याचा सिम्बॉल आहे. आता सेकंड काय आहे, सेकंड मध्ये पण पुन्हा बघा आपण टाइम तर मिनिट किंवा आवर मध्ये पण सांगतो, पण 60 सेकंदाचा 1 मिनिट बनतो, 60 मिनिटाचा 1 तास बनतो. म्हणजे जे बेसिक युनिट आहे सेकंड ते त्याचं सेम राहणार आहे. ठीक आहे. आणि त्याचा वापरून मग आपण मिनिट, आवर वगैरे किंवा 1 वर्ष या सगळ्या गोष्टी सांगू शकतो. आता बघा हे वापरून आपण बाकीच्या क्वांटिटीज बनवतो, हे मी तुम्हाला सांगितलं ना, लेंथ, मास आणि टाइम. आता जसं बघा की इथे वेलॉसिटी आहे, समजा स्पीड आहे. स्पीडचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजेच काय, डिस्टन्स कशात मोजतात, लेंथ मध्ये मोजतात. बरोबर ना. लेंथ कशात मोजतात, मीटर, आणि टाइम सेकंड मध्ये मोजतात. म्हणजे स्पीड किंवा वेलॉसिटीचं जे युनिट आहे मीटर प्रति सेकंद, हे आपण कशावरनं बनवलं, ह्या 2 फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत, या मूलभूत क्वांटिटीज आहे, ह्या वापरून आपण हे युनिट बनवलं. बरोबर. राईट. त्याच्यानंतर आता समजा फोर्स आहे. फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, केजी, हे बघा, म्हणजे मास इंटू एक्सलरेशन. एक्सलरेशन हे शिकला आहात ना, मास वस्तुमान आणि एक्सलरेशनचा गुणाकार. मास आपण कशामध्ये मोजणार, केजी, आणि एक्सलरेशन मीटर पर सेकंड स्क्वेअर मध्ये मोजतात. बरोबर की नाही. मग हे जे युनिट आलं केजी मीटर प्रति सेकंद स्क्वेअर, आता हे जे फोर्सचं युनिट आलं हे कशावरनं आलं, हे या तिन्ही क्वांटिटीज वापरून आलं. मीटर, केजी, सेकंड, या तिन्ही फंडामेंटल क्वांटिटीजचा वापर करून हे आलं. बरोबर. मग काय झालं, म्हणून यांना म्हणतात, त्याला फिजिकल क्वांटिटीज म्हणतात. मग त्या अजून कुठल्या असतात ते बघून घेऊया. ठीक आहे. चौथा आहे टेम्परेचर. टेम्परेचर केल्विन मध्ये मोजतात. के असं त्याचा सिम्बॉल आहे, कॅपिटल के. आता डिग्री सेल्सिअस मध्ये आपण जनरली टेम्परेचर सांगतो की नाही, किती तापमान आहे, किंवा फॅरेनहीट मध्ये सांगतो आपलं बॉडी टेम्परेचर असेल, किती ताप आलाय वगैरे, तर ते सुद्धा या केल्विन वरनच आपण
डिग्री सेल्सिअस मध्ये कन्वर्ट करू शकतो. म्हणजे किती केल्विन बरोबर किती डिग्री सेल्सिअस असं जर आपण त्याचं रिलेशनशिप आहे ते वापरलं की आपल्याला केल्विन टू डिग्री सेल्सिअस कन्वर्ट करता येतं. त्यानंतर पाचवं आहे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट तो एम्पियर मध्ये सांगतात. ठीक आहे. सहावं ल्युमिनस इंटेन्सिटी. आता हे काय आहे? हे आहे की लाईटची जी प्रखरता आहे, लाईटचा किती इंटेन्स आहे, किती ब्राईट आहे किंवा किती डार्क लाईट आहे, ती लाईटची जी इंटेन्सिटी आहे, प्रकाशाची इंटेन्सिटी ती सांगण्यासाठी हे वापरतात. याचे युनिट आहे कॅन्डेला आणि छोट्या सीडी मध्ये हे त्याचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. सातवं आहे अमाउंट ऑफ सबस्टन्स. अमाउंट ऑफ सबस्टन्स बरोबर, ते मोल मध्ये लिहितात आणि MOL हा त्याचा सिम्बॉल आहे. आता अमाउंट ऑफ सबस्टन्स म्हणजे काय की अमुक एक गोष्टीचा समजा मी 1 मोल मला घ्यायचा आहे. सो ते 1 मोल म्हणजे त्याच्यामध्ये किती क्वांटिटीज मी घ्यायला पाहिजे, किती नंबर घ्यायला पाहिजे. म्हणजे आता मी तुम्हाला सांगते की मला 1 तोळा सोनं घ्यायचं असेल तर ते कसं असतं, त्याचं 10 ग्राम म्हणजे 1 तोळा होतो बरोबर ना. तर म्हणजे हे 10 ग्रामचे जर 10 तुकडे घेतले तर मग जसा तोळा होतो तसं एखाद्या गोष्टीचा 1 मोल म्हणजे किती गोष्टी घेतल्या की त्याचा 1 मोल होतो हे सांगण्यासाठी अमाउंट ऑफ सबस्टन्स हे युनिट वापरलं जातं. ठीक आहे. मग आता हे लक्षात कसं ठेवायचं? आता हे बघा, प्रत्येक जी क्वांटिटी आहे त्याचं पहिलं लेटर आपण लक्षात ठेवूया आणि एक छोटंसं वाक्य आहे ते जर लक्षात ठेवलं तर आपल्याला सातीच्या साती क्वांटिटी जे आहे ते लक्षात ठेवायला मदत होईल. मग ते वाक्य काय आहे ते तुम्ही लक्षात ठेवायचं. ठीक आहे. ते आहे आज लाया 1 टमाटर मैंने लाया. ठीक आहे. आता बघा, आज लाया 1 टमाटर मैंने लाया. आता बघा, हे उलट जायचं, खालून वरच्या दिशेला जायचं आणि हे पहिलं अक्षर लिहित जायचं. ठीक आहे. हे बघा, सो आजचा A म्हणजे अमाउंट ऑफ सबस्टन्स आठवेल, लायाचा L लाया, 1 चा E इलेक्ट्रिक करंट, टेम्परेचरचा T, परत टाइमचा T, मैनेचा M मास, लायाचा L लेंथ. ठीक आहे. सातीच्या साती क्वांटिटीज लक्षात राहतील. ओके. मग आता पुढे जाऊया. पुढे काय आहे? डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. आता डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज बद्दल तसं तर मी तुम्हाला आधीच्याच स्लाइड वरती सांगितलं की कसं असतं ते, की जसं मी तुम्हाला सांगितलं की व्हेलॉसिटीचं जे आहे डिस्टन्स अपॉन टाइम हा फॉर्म्युला लिहिला आणि डिस्टन्स मीटर पर सेकंड मध्ये लिहितात, आपल्याला माहिती आहे त्याचं जे युनिट आहे ते. म्हणून मीटर पर सेकंड हे मी व्हेलॉसिटीचं काय केलं, युनिट मिळवलं बरोबर. म्हणजे फंडामेंटल क्वांटिटीज ज्या आहेत लेंथ आणि टाइम वापरून मी ह्याचं युनिट मिळवलं बरोबर. ह्या पद्धतीच्या क्वांटिटीजला काय म्हणतात, डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज, ज्याचे युनिट्स आपण फंडामेंटल क्वांटिटीजचे युनिट्स वापरून काढू शकतो. ठीक आहे. मग आता आपण दुसरं काढलं होतं फोर्स बरोबर, मास इंटू एक्सलरेशन. इथे चुकलं ना. हा गुणाकार मास केजी आणि हे आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता ह्याचं युनिट आपल्याला मिळालं केजी मीटर. आता सेकंड स्क्वेअर खाली जो दांडी मारून लिहिलेला आहे त्याच्याऐवजी आपण सेकंड रेज टू पॉवर -2 म्हणजे सेकंडचा -2 घात असं पण लिहू शकतो. ठीक आहे. आता अजून एक सोपं युनिट आहे तुम्हाला सांगता येईल त्याचा, एरिया. एरिया मध्ये काय असतं, लांबी गुणिले रुंदी, लेंथ इंटू ब्रेड्थ बरोबर, लेंथ इंटू ब्रेड्थ. आता हे दोन्ही कशामध्ये मोजतात, मीटर
आणि हे पण मोजणार मीटर मध्ये. मग ह्याचं युनिट काय आलं? मीटर स्क्वेअर. चौथं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम काय असतो की तिन्ही बाजूंचा गुणाकार, म्हणजे लेंथ इंटू ब्रेथ इंटू हाईट, लांबी गुणिले रुंदी गुणिले उंची. हे सगळं कशामध्ये मोजणार आपण? मीटर इंटू मीटर इंटू मीटर. काय आलं? मीटर क्यूब. हे युनिट्स आपण कशावरनं बनवतोय? लेंथ या फंडामेंटल क्वांटिटीजच्या मदतीने बनवतोय. ठीक आहे. आता पाचवं काय आहे? डेन्सिटी. सपोज डेन्सिटी काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. मास केजी मध्ये मोजतो आणि व्हॉल्यूमचं हे काढलं ना युनिट, मीटर क्यूब, म्हणजे केजी पर मीटर रेज टू -3. ठीक आहे. त्याच्यानंतर समजा आता आपण एक मजेदार प्रश्न सोडवू. हा, आता मी तुम्हाला विचारलं वर्कचं युनिट काढा. त्याच्यानंतर कायनेटिकचं युनिट काढा, कायनेटिक एनर्जीचं आणि पोटेन्शियल एनर्जीचं. हा, पोटेन्शियल एनर्जी. आता आपल्याला ह्या तिघांचे पण युनिट्स काढायचे आहे. ठीक आहे. सो वर्कचा फॉर्म्युला काय आहे? सोपासा, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. बरोबर. आता फोर्सचं युनिट आपल्याकडे आहे केजी मीटर पर सेकंड स्क्वेअर इंटू डिस्प्लेसमेंट. कशामध्ये मोजतो? मीटर मध्ये मोजतो. बरोबर. मग आता ह्याचं युनिट काय आलं आपल्याकडे? केजी मीटर इंटू मीटर. काय झालं? मीटरचा स्क्वेअर अपॉन सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. हे झालं वर्कचं. दुसरं कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 मास इंटू वेलोसिटी स्क्वेअर, 1/2 mv स्क्वेअर. ठीक आहे. सो 1/2 तर याला काही युनिट नसतं. कुठलाही नंबर हा युनिटलेस असतो. बरोबर. याला काही युनिट नाहीये. 1/2 जर मी नुसता नंबर लिहिला असेल तर तो युनिटलेस असतो, डायमेन्शनलेस असतो. आता इथे काय आहे? मास आहे. ठीक आहे. सो केजी. आता वेलॉसिटीचं युनिट काय आहे? मीटर पर सेकंड. या दोघांचाही स्क्वेअर. ठीक आहे. मग आपलं कायनेटिक एनर्जीचं काय येणार? केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. तिसरं पोटेन्शियल एनर्जी, mgh. मास इंटू हे काय आहे? जी ग्रॅव्हिटेशनल एक्सलरेशन, आणि h आहे हाईट. सो मासचं युनिट आहे केजी. एक्सलरेशन हे ग्रॅव्हिटेशनल असू दे नाही तर कुठलं एक्सलरेशन असू दे, त्याचं युनिट काय येणार? हे मीटर पर सेकंड स्क्वेअर. ठीक आहे. मीटर पर सेकंड स्क्वेअर आणि इथे हाईट परत त्याचं मीटर मध्ये येणार युनिट. मग आता ह्याचं काय आलं? पुन्हा केजी मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. बरोबर. आता तुम्ही हे तिन्ही पण युनिट कम्पेअर करा. वर्कचं बघा, पोटेन्शियल एनर्जी, कायनेटिक एनर्जी. फॉर्म्युला जरी वेगवेगळा असला तरी पण आपण शिकलो की नाही की वर्क आणि एनर्जी हे दोन्ही काय असतं? सेम असतं. म्हणजे एनर्जी आपण वर्कच्या फॉर्म मध्ये लिहू शकतो आणि जेव्हा वर्क असते तेव्हा आपण ते एनर्जी मध्ये एक्सप्रेस करू शकतो. तीच गोष्ट आपल्याला इथे दिसत आहे. म्हणून वर्क आणि पोटेन्शियल एनर्जी किंवा कुठलीही एनर्जी असेल त्याचं युनिट जे आहे ते सेम आहे. ओके. तर अशा कुठल्याही ज्या फिजिकल क्वांटिटीज आहेत त्याचे युनिट तुम्ही डिराइव्ह करू शकता 7 फंडामेंटल क्वांटिटीज वापरून. आता अजून 2 युनिट्स उरले जे आपल्याला शिकायचे. ते आपल्याला फार नाही लागणार जेव्हा आपण एक्झाम्पल्स करू तेव्हा. सप्लिमेंटरी युनिट्स. सप्लिमेंटरी युनिट सोपं आहे लक्षात ठेवायला, कारण की ते फक्त 2च आहेत. ओके. पहिलं म्हणजे प्लेन अँगल. प्लेन अँगल. 2 बाजूंमध्ये हा जो सबस्टेंड होतो ना, हा जो वक्राकार कर्व बनतो तो आपण ज्या क्वांटिटी मध्ये सांगतो ती काय आहे? प्लेन अँगल थीटा. ठीक आहे. हा थीटा, याचा फॉर्म्युला काय आहे? थीटा इज इक्वल टू आर्क अपॉन लेंथ. ठीक आहे. आता आर्क म्हणजे काय? आता मला हे बघा, जर ह्या 2 बाजू असतील आणि हा जो काही कर्व तयार झाला याला म्हणतात, हा जो वक्राकार तयार झाला की नाही, हा याला म्हणतात आर्क.
आणि हा जो आर्क आणि ही आहे लेंथ. ठीक आहे, ह्या आणि ह्याचा जो भागाकार आहे त्याच्यावरून आपण सांगू शकतो किती थीटा आहे, किती प्लेन अँगल आहे. याचा हा कसा सांगतात, रेडियन मध्ये सांगतात. RAD हा त्याचा सिम्बॉल आहे. ठीक आहे, आता आपण अँगल डिग्री मध्ये पण सांगतो ना, 90 डिग्री किंवा 45 डिग्री, 45 डिग्री. तर मग हे कसं कन्वर्ट होतं, त्याचा सिंपलचा फॉर्म्युला आहे की 360 डिग्री जो आहे, हा 360 डिग्री जो अँगल आहे, जेव्हा कम्प्लीट सर्कल होतं तयार, या कम्प्लीट सर्कलचा हा जो कम्प्लीट अँगल आहे तो काय असतो, 360. आणि 360 म्हणजेच काय, 2 पाय रेडियन. ठीक आहे, मग आता जर 360 बरोबर 2 पाय असेल तर ह्याच्यावर आपण 45 म्हणजे किती, अशा पद्धतीने 45 डिग्री म्हणजे किती रेडियन, किंवा अमुक एक रेडियन असेल, पाय रेडियन असेल म्हणजे किती, अशा पद्धतीने डिग्री आणि रेडियन कन्वर्ट करू शकतो. ठीक आहे, दुसरं आहे सॉलिड अँगल. आता जसं मी हे म्हटलं की प्लेन अँगल म्हणजे दोन रेषा ह्या ज्या ओढलेल्या आहे, याचं जे प्रतल आहे, प्लेन जे आहे, ते एकाच प्लेन मध्ये या दोन्ही लाईन्स आहेत, बरोबर. आणि त्या लाईन मध्ये त्या प्लेन मध्ये दोन लाईननी मिळून जो अँगल तयार केलेला आहे तो आहे प्लेन अँगल. आता समजा असा विचार करा की तुम्ही जिथे कुठे बसले असाल आणि त्याच्या वरती हे जे छत आहे, आणि सपोज इथे सेंटरला आपण बसलेलो आहोत छताच्या, तर ह्या चारही बाजूंनी आपण असं जॉईन केलं. तर आता हा जो पूर्ण अँगल जो तयार झालेला आहे, हा काय असतो, हा असतो सॉलिड अँगल. आता हे आणखी सोपं कसं लक्षात ठेवायचं की सॉलिड अँगल म्हणजे काय, की आता हा जर कोन असेल आईस्क्रीमचा, तर हा जो अँगल तयार होतो सॉलिड 3D मध्ये, 3D मध्ये कसा दिसतो हा, तर तो अँगल म्हणजे आहे सॉलिड अँगल. हा कसा सांगतात की आता हा जो सरफेस एरिया आहे, हा एरिया आणि ही जी लांबी आहे R, म्हणजे हा एरिया अपॉन R स्क्वेअर, हा याचा आहे फॉर्म्युला. आणि त्याचं युनिट आहे स्टेरेडियन. आणि त्याला असं लिहितात SD, हा त्याचा सिम्बॉल आहे. शक्यतो हे आपल्याला गणितांमध्ये लागणार नाही, पण लक्षात ठेवा. ठीक आहे, आता आपण काय करू, आणखीन एक कॉन्सेप्ट शिकवून घेऊ आणि मग आपल्याला पटापट गणितं करायची आहेत. हा, सोपी सोपी, जास्त घाबरायचं नाही. ठीक आहे, डायमेन्शन्स. आता डायमेन्शन्स म्हणजे काय, आता बघा इथे मी तुम्हाला सांगितलं की समजा आधी सांगते की लेंथ आहे, लेंथचे जे डायमेन्शन आहे ते L स्क्वेअर ब्रॅकेट असं लिहितात. ठीक आहे, मास, मासचा कॅपिटल M असं लिहितात. टाइम T असे त्याचे डायमेन्शन आहे. आता समजा मगाशी मी तुम्हाला वेलॉसिटीचं काढून दाखवलं होतं ना, की त्याचा फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. ठीक आहे, डिस्टन्स, आता मी ह्याचे तुम्हाला युनिट नाही विचारते, मी तुम्हाला विचारते डायमेन्शन्स काय आहे. ठीक आहे, मग डायमेन्शन्स म्हणजे तुम्ही काय लिहिणार, हे जे आहे डिस्टन्स, डिस्टन्स म्हणजे लेंथ मध्ये मोजतात ना, त्याची लेंथ आपल्याला माहित पाहिजे. सो L आणि टाइम, हा ह्याचा डायमेन्शन T आहे. सो आता हा T वर गेला की त्याचा -1 पॉवर होणार. ठीक आहे, मग इथे मी लिहिणार L आणि हे लिहिणार T-1. आता ह्याच्यामध्ये सांगा की मास कुठे आहे का, नाही आहे, म्हणजे मासचं कुठलंही डायमेन्शन याच्यामध्ये नाहीये. मग मी ते M0 लिहिणार याची पॉवर. म्हणजे जेव्हा मी हे बघते, ह्याचे डायमेन्शन बघते, तेव्हा मला पटकन कळतं की ह्याच्यामध्ये लेंथ अपॉन टाइम आहे. याच्यात फक्त लेंथ आणि टाइम जे डायमेन्शन आहे, याच्यामध्ये मासचं कन्सिडरेशन नाही आहे. म्हणजे कुठल्याही फिजिकल क्वांटिटीजचं जे बेसिक नॉलेज आहे किंवा त्याचा बेसिक फॉर्म्युला काय असू शकतो, किंवा त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या फिजिकल क्वांटिटीजचे डायमेन्शन्स काय आहे, म्हणजे मास आहे का त्याच्यामध्ये, लेंथ आहे का, वगैरे वगैरे, हे या डायमेन्शन्स वरून आपल्याला कळतं. ठीक आहे, आपण बाकीच्या क्वांटिटीजचे डायमेन्शन्स लिहूया. हा, कारण की फंडामेंटलचे आपल्याला माहित पाहिजे. हा, आणि तेच वापरून आपण बाकीच्या ज्या क्वांटिटीज आहेत त्याचे डायमेन्शन्स आपण काढू शकतो. जसे युनिट्स काढले त्याचे डायमेन्शन्स पण काढू शकतो. आता इथे T आहे, इथे T आहे, हा गोंधळ व्हायला नको म्हणून काय घेतलं, याचा सिम्बॉल घेतला K. ठीक आहे,
त्याच्यानंतर आपल्याकडे होता इलेक्ट्रिक करंट होता, त्याचा ए घेतला. ठीक आहे. त्याच्यानंतर ल्युमिनस इंटेन्सिटी होती, त्याचा कॅपिटल सी आहे. ओके. आणि अमाऊंट ऑफ सबस्टन्स होता, बरोबर ना, अमाऊंट ऑफ सबस्टन्स त्याचा MOM असं घ्यायचं. ठीक आहे. आता हे वापरून आपल्याला बाकीच्यांचे डायमेन्शन्स काढायचे आहेत. आता सपोज मगाशी आपण काढलं एरियाचं. आता आपण एरियाचं काय आहे की एरिया लेंथ इंटू ब्रेड्थ. ठीक आहे. म्हणजे दोन्ही ठिकाणी आपल्याला लेंथचा डायमेन्शन आहे. ठीक आहे. L आपण लेंथ म्हणजे जी लेंथ इंटू ब्रेड्थ आहे, म्हणजे आपल्याला एका बाजूची आणि दुसऱ्या बाजूची काय माहिती पाहिजे, लांबी माहिती पाहिजे, लेंथ माहिती पाहिजे. सो L स्क्वेअर. आता ह्याच्यामध्ये मास आहे का, नाही. टाइम आहे का, नाही. हे झाले याचे डायमेन्शन्स. ठीक आहे. आता डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. हा, मास M. ठीक आहे. हा कॅपिटल M लिहिला. आणि व्हॉल्यूमचं काय आहे, लेंथ इंटू लेंथ इंटू लेंथ. बरोबर, तीन बाजूंच्या लांबीचा गुणाकार असतो ना. सो मीटर. आता लेंथचा क्यूब होणार आणि हा मी वरती नेल्यानंतर ह्याचा घात काय होणार, -3 पॉवर होणार. आणि टाइम काय आहे, 0. राईट. इथे टाइम नाही आहे. सो MLT किंवा LMT व्हॉटेवर कुठल्याही सिक्वेन्स मध्ये लिहिलं तरी चालेल. ह्याच्यावरनं ह्याचे तुम्हाला काय कळले, डायमेन्शन्स कळले. ओके. आता अजून काही क्वांटिटीजचा काढायचा का. फोर्सचं मास इंटू एक्सलरेशन. मासचा काय लिहिणार मी, M. एक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर कसला आहे डायमेन्शन, युनिट L. बरोबर, सेकंड स्क्वेअर. इथे सेकंड स्क्वेअर लिहायचं का, नाही. इथे काय लिहायचं, टीचा स्क्वेअर, टाइम. हे लक्षात घ्या, मी युनिट्स नाही वापरत आहे. मी काय वापरते, लेंथ, टाइम आणि मासचा सिम्बॉल वापरते, हा M, L आणि T. ओके. हा गोंधळ करायचा नाही. मग आता हिचं काय होणार, M, L, T वरती गेला. ठीक आहे. T-2. पण लिहिताना कसं लिहायचं, M, L, T-2 पॉवर त्याची. ठीक आहे. आणि स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये लिहायचं. हे झाले फोर्सचे डायमेन्शन्स. ठीक आहे. आपण काय लिहितो आहे, डायमेन्शन्स लिहितो आहे. आता याचा यूज काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. ठीक आहे. आता अजून एक काढूया. आपण मगाशी काढलं ना कायनेटिक एनर्जीचं, कायनेटिक एनर्जी. ठीक आहे. आता कायनेटिक एनर्जीचं काय आहे, फॉर्म्युला 1/2 mv² लिहिलं होतं. आता 1/2 mv² मध्ये M काय आहे, मास आहे. ठीक आहे. सो इथे काय येणार, M. हे त्याचे डायमेन्शन झाले. नंबरचे कुठलेही डायमेन्शन्स नसतात, तो युनिटलेस आहे. ठीक आहे. M. आणि आता V चे काय आहे, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्सचा सिम्बॉल काय आहे, L. म्हणजे लेंथ मोजतो की नाही आपण, स्क्वेअर. मग आता काय आलं, M, L स्क्वेअर. T स्क्वेअर होणार, तो वरती गेला की T-2 होणार. हे झाले याचे डायमेन्शन्स. ठीक आहे. आता समजा असं विचारलं की चार्ज, जो इलेक्ट्रिक चार्ज असतो त्याचे युनिट काय आहे. सो त्याचे युनिट आहे, त्याचा पहिले फॉर्म्युला लक्षात घ्या, करंट इंटू टाइम. सो करंटचा मी तुम्हाला सांगितलं त्याचं डायमेन्शन कसं लिहितात, कॅपिटल A ने लिहितात. आणि हा टाइम आहे S, त्याचा युनिट आहे, हा त्याचा डायमेन्शन आहे T. सो आता काय होणार, हे ह्याच्यामध्ये मास नाहीये, लेंथ पण नाहीये. मग कसं लिहायचं हे, M0 L0 A1 T1 असं लिहू शकतात, किंवा M0 L0 A आणि T. पॉवर नसली की त्याची पॉवर 1 आहे हे समजून जातं. अशा पद्धतीने आपण पुन्हा इथे जी फंडामेंटल फिजिकल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट ती वापरली
आणि चार्जचे डायमेन्शन्स काढले. ठीक आहे. आता आपण शिकूया प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. आता प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी म्हणजे काय? समानता. समान समान म्हणजे होमोजिनियस किंवा होमो म्हणजे सारखे सारखे. ठीक आहे. तर आता हे प्रिन्सिपल काय सांगतं की सोपं आहे, ओनली सिमिलर फिजिकल क्वांटिटीज can be added or subtracted. ठीक आहे. म्हणजे कुठल्याही दोन समान फिजिकल क्वांटिटीज आहेत त्यांनाच आपण ऍड करू शकतो, त्यांचीच बेरीज किंवा त्यांचीच वजाबाकी करू शकतो. आता मला सांगा की 3 सेकंद अधिक 5 kg असं जर मी लिहिलं तर या गोष्टीचा काही अर्थ आहे का? की 3 सेकंदामध्ये मी 5 kg मिळवलं तर काय येईल? काहीच येणार नाही, कारण की ह्या क्वांटिटीला, ह्या बेरजेला काहीही अर्थ नाही. पण तेच मी म्हणाले की 3 सेकंद अधिक 5 सेकंद आपण हे ऍड करू शकतो. म्हणजेच काय की ऍड करताना ह्या दोन क्वांटिटीज ज्या आहेत ह्या समान असल्या पाहिजे डायमेन्शन वाईज. आता म्हणजे काय मी तुम्हाला ते सांगते. ठीक आहे. आता आधी एक एक्झाम्पल घेते. आता ते एक्झाम्पल असं आहे की फाइंड द डायमेन्शन्स ऑफ, आपल्याला डायमेन्शन्स काढायचे आहेत, डायमेन्शन्स ऑफ ए अँड बी. कशामध्ये? इन द इक्वेशन v इज इक्वल टू a प्लस bt. असं एक आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे. याच्यामध्ये हे दिलेलं आहे की v जो आहे तो आहे वेलॉसिटी आणि t म्हणजे या इक्वेशन मध्ये त्याचा अर्थ टाइम असा होतो आहे. हे इक्वेशन मध्ये दिलेलं आहे. आपल्याला याच्यामध्ये a आणि b ह्या दोघांचे डायमेन्शन्स काढायचे. हे लक्षात घ्या. आपल्याला काय विचारलंय? डायमेन्शन्स. म्हणजे ml चा जो आपण वरती स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये काढला तसं आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे. तर आता आपण हा इक्वेशन सॉल्व्ह करू. आता हे बघा, इथे v इज इक्वल टू a प्लस bt असं लिहिलेलं आहे. ठीक आहे. आता v हेच आपल्याला वेलॉसिटी म्हणून दिलेलं आहे. वेलॉसिटीचे डायमेन्शन्स काय आहे? मीटर पर सेकंड, म्हणजे लेंथ अपॉन टाइम आहे ना, मास नाही त्याच्यामध्ये. मग m0 l अपॉन टाइम म्हणजे t-1. हे झाले याचे डायमेन्शन झाले. हे कशाच्या बरोबर मांडलेले आहेत? a प्लस bt च्या बरोबर मांडलेले आहे. ठीक आहे. आता काय आहे की हे जे आहे ह्या दोघांना आपण ऍड केलेलं आहे. ह्या दोघांना ऍड करून आपल्याला काय मिळालेलं आहे? हे डायमेन्शन मिळालं आहे. आता ज्या अर्थी हे सांगितलं की ते जे वरती प्रिन्सिपल सांगितलं की दोन समान क्वांटिटीज ज्या समान आहेत त्यांनाच आपण ऍड करू शकतो. म्हणजे जेव्हा मी यांचं ऍडिशन केलेलं आहे तेव्हा ह्याचं पण डायमेन्शन हे असेल आणि ह्याचं पण डायमेन्शन हेच असलं पाहिजे, तेव्हाच त्यांना ऍडिशन आपण त्याची केलेली आहे. बरोबर. आता a चं पण डायमेन्शन काय येणार? m0 l t-1 हे याचे डायमेन्शन असणार. बरोबर. bt चे पण डायमेन्शन्स तेच असणार. बरोबर. हे bt m0 l t-1 असेल. बरोबर. आता आपल्याला b चे विचारले, सो b इंटू t म्हणजे टाइम आहे, सो त्याचं आपण डायमेन्शन इथे लिहिलं t, इथे m0 l t-1. आता आपण b इथे ठेवला, m0 l t-1 हा इथे खाली आणला, इथे t. बरोबर. आता घातांकांचे जे नियम तुम्ही शिकलेत ना, पॉवरचे लॉ, सगळे ऍडिशन वगैरे, तेच इथे फॉलो होणार. मग इथे काय येणार? m0 सॉरी खाली लिहिलं, m0 l. आता हा t वरती गेला की याची पॉवर निगेटिव्ह होणार, इथे 1 आहे. सो ते होणार t-2. हे झाले याचे डायमेन्शन्स. ठीक आहे. आता नेक्स्ट अजून एक क्वेश्चन. या क्वेश्चन मध्ये काय विचारलं आहे की पुन्हा आपल्याला a आणि b चे डायमेन्शन्स काढायचे. इक्वेशन दिलेलं आहे p
एक मिनिट हा, P इज इक्वल टू a मायनस टी स्क्वेअर अपॉन बी एक्स. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की P काय आहे या इक्वेशन मध्ये. P आहे प्रेशर, त्याच्यानंतर T आहे टाइम आणि X आहे डिस्टन्स. बरोबर. आता हे वापरून आपल्याला हा A जो आणि B आहे याचे डायमेन्शन्स काढायचे. आपण पहिले प्रेशरचे काढून घेऊया. ठीक आहे. सो प्रेशरचे येणार, प्रेशरचा फॉर्म्युला आठवूया, फोर्स अपॉन एरिया. ठीक आहे. फोर्सचे काय होते डायमेन्शन्स, फोर्सचा फॉर्म्युला आठव, kg मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे ना त्याचं युनिट. मग kg कसला आहे, मास, मासचं युनिट आहे ना, म्हणून m लिहिला इथे. ठीक आहे. kg मीटर पर सेकंड स्क्वेअर, मीटर कशाचा आहे, लेंथचा आहे, आणि सेकंड स्क्वेअर म्हणजे टाइमचा स्क्वेअर आहे. बरोबर. तर याचं आणि एरिया, एरियाचं काय येतं परत, एल चा स्क्वेअर, लांब्यांचा स्क्वेअर असतो की नाही, म्हणून मग आता इथे m l, इथे हे t-2 झालं याची पॉवर डिवाइड बाय l स्क्वेअर m. आता हे वर गेल्यानंतर -2 होणार, 1 - 2 -1 t-2. ठीक आहे. हे झाले ह्याचे डायमेन्शन्स. आता हे डायमेन्शन्स ह्याच्या बरोबर आहे. बरोबर. मग आपण ते लिहून घेऊया. नेक्स्ट स्टेप काय आहे, a मायनस टी स्क्वेअर अपॉन बी एक्स. या पूर्ण जी ही काही क्वांटिटी आहे ह्याचे डायमेन्शन्स काय येणार आता, m l मायनस 1 रे आणि t-2. ठीक आहे. हे झाले याचे. आता हे लक्षात घ्या की a मायनस टी स्क्वेअर केलेलं आहे. आता या a मधनं मायनस टी स्क्वेअर कधी सबट्रॅक्ट होऊ शकतो, जेव्हा a चं पण जे काय डायमेन्शन्स आहे ते टाइमच्या स्क्वेअर बरोबर असेल. जर हे दोन समान असतील या क्वांटिटीज तरच त्यांची वजाबाकी इथे होऊ शकते. म्हणून आपोआपच a चे आपल्याला काय येतात डायमेन्शन, ते टी स्क्वेअरच्या इतके असतील. बरोबर. टी स्क्वेअर, मग ह्याच्यामध्ये m0 आणि l0 असेल, म्हणजे आपल्याला a चे डायमेन्शन्स आपोआपच मिळाले. ठीक आहे. आता हे मिळालं, याचे या दोघांचे पण डायमेन्शन्स टी स्क्वेअरच्या बरोबर असणार. आपण ते इथे लिहूया आणि आता बी चे काढूया. ठीक आहे. मग आता इथे आपलं काय आलं वरती, m0 l0 टी स्क्वेअर डिवायडेड बाय bx इज इक्वल टू m l मायनस 1 t-2. bx ला तिकडे घेऊन जाऊया. मग इथे येणार m0 l0 टी स्क्वेअर डिवायडेड बाय m l⁻⁻1 t⁻⁻2 इज इक्वल टू bx. आता x जो आहे हा x पुन्हा डिस्टन्स आहे, म्हणजे l ची डायमेन्शन आहे, लेंथ ची डायमेन्शन आहे, म्हणून मग इथे काय येणार, इथे येणार l येणार. हा, आता तो l मी इथे घेते. बरोबर. मग तो इकडे आल्यानंतर काय होणार आहे, हा होईल इकडे येणार इंटू l येणार, इकडे आणला. ठीक आहे. मग आता फायनल आन्सर काय येणार, आता हा जो आहे m वर गेला की m-1 होणार. ठीक आहे. आता हा l-1 आणि हा +1 आहे, हे निघून जातील, ह्याचा 0 होऊन जाणार. हा वर गेला की t⁻⁴ होणार, हा -2 चा जी पॉवर आहे ही वर गेल्यानंतर प्लस होणार. बरोबर. सो हे येणार t⁻⁴. मग आपलं फायनल डायमेन्शन्स काय आलं, m-1 l0 आहे. आता लेंथ नाही उरली याच्यामध्ये, डायमेन्शन काहीच नाही. हे झाले आपले बी चे डायमेन्शन्स. ठीक आहे. म्हणजे प्रश्न आधी अवघड वाटला तरी पण हे सोपं जे प्रिन्सिपल आहे, जसं मी इथे ए चे कसे काढले की टी स्क्वेअर मधनं मायनस केलेलं आहे, म्हणजे ह्याचे टी स्क्वेअरच्या सारखेच याचे डायमेन्शन्स असतील. बरोबर. अशा पद्धतीने हे लॉजिक लावायचं आणि ते प्रिन्सिपल अप्लाय करायचं. ओके. अजून एक सोपा प्रश्न बघूया. आता आपल्याला डायमेन्शन्स ऑफ अल्फा काढायचे आहेत आणि आपल्याला इक्वेशन दिलेलं आहे. इक्वेशन काय आहे,
P इज इक्वल टू P नॉट एक्सपोनेन्शियल मायनस अल्फा टी. खूप अवघड वाटतंय ना, कसं काय काढायचं? आता हा अल्फा तर डोक्यावर बसलाय एक्सपोनेन्शियलच्या, आणि आता ह्याचे डायमेन्शन कसे काढायचे? ह्याच्यामध्ये आपल्याला एक गोष्ट दिलेली की पी जे आहे ते हे पॉवरचं इक्वेशन आहे. ठीक आहे, पॉवर आहे आणि इथे पी नॉट आहे म्हणजे हा एक कॉन्स्टंट आहे, म्हणजे कॉन्स्टंट पॉवर आहे. ठीक आहे, हा एक नंबर आहे आणि टी इथे टाइम आहे. आता आपण जाऊया पुढे. आता याच्यामध्ये एक सगळ्यात सोपी गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे की आता हा एक्सपोनेन्शियल हा एक नंबर असतो, बरोबर? म्हणजे आता समजा तुम्हाला असं दिलं असतं की 10⁻³ असं दिलंय आणि ह्याचे जर मी डायमेन्शन्स विचारले तर ते काय असतात की हे नेहमी डायमेन्शन लेस असतो. कुठल्या पण गोष्टीची जी पॉवर असते, डोक्यावरचा जो काही आकडा, नंबर, जी काही एक्सप्रेशन असते ती नेहमी युनिटलेस असते. याचा अर्थ काय झाला की एक्सपोनेन्शियलची ही जी पॉवर आहे मायनस अल्फा टी, ही मायनस अल्फा टी काय आहे ती डायमेन्शन लेस आहे, म्हणून त्याच्यामध्ये मास पण नसेल, लेंथ पण नसेल आणि टाइम पण नसेल. ही पूर्ण ह्याची पॉवर आहे की नाही एक्सपोनेन्शियलची, ही पूर्ण क्वांटिटी जी आहे ती डायमेन्शनलेस आहे. आता ह्याच्यामध्ये काय आहे की मायनस अल्फा, आता -1 हा एक नंबर असतो, तो पण डायमेन्शनलेस असतो. आता इथे काय येणार, इंटू टाइमचे डायमेन्शन्स t इज इक्वल टू m0 l0 t0, म्हणून अल्फा इज इक्वल टू टी इकडे आणायचा, m0 l0 t0 अपॉन हा टी इथे येणार आणि तो वरती गेला की -1 होणार, म्हणून अल्फाचे काय येणार m0 l0 t रेस टू -1. हे झाले ह्याचे डायमेन्शन्स. म्हणजे प्रश्न कितीही अवघड वाटत असला तरीही जर आपण त्याच्यात सोपी आयडिया आठवली, की सोपीशी जी कन्सेप्ट असते ती जर आपण आठवली तर आपल्याला डेफिनेटली त्याचा आन्सर काढणं सोपं जातं. प्रश्न किंवा ती एक्सप्रेशन बघून घाबरायचं नाही. ठीक आहे, तर आजसाठी आपण इथेच थांबूया आणि परत भेटूया. थँक्यू सो मच.